राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहिल्यानगर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांसंदर्भात आढावा बैठक संपन्न। राष्ट्रवादी अजित पवार गटाला सन्मानजनक जागा मिळाव्यात, मंत्री नरहरी झिरवळ। निवडणुकांसाठी पक्षाने 13 प्रमुखांची नेमली कृती समिती, आमदार संग्राम जगताप करणार नेतृत्व। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहिल्यानगर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांसंदर्भात आढावा बैठक अहिल्यानगरमध्ये मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मार्गदर्शनाखाली केडगाव येथील निशा लॉन येथे उमेदवारांच्या मुलाखतींसाठी आढावा बैठकीचे आयोजन केले होते। दरम्यान आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार तयारी केल्याचं पाहायला मिळालं। ही निवडणूक आता महायुतीत लढायची का मग स्वबळावर याबाबत अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तयारी मात्र जोरात सुरू केली। महायुती झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मानपूर्वक जागा मिळाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली गेली। ज्या ठिकाणी आमची ताकद आहे त्या ठिकाणी आम्हाला जागा मिळावी अशी देखील मागणी केली गेली। अद्याप महायुतीचा निर्णय झाला नसल्याने कार्यकर्त्यांनी संयम ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करावं। पक्षाला जे सोडून गेले ते पुन्हा निवडून देखील येत नसतात। स्वार्थापोटी जे बाहेर गेले त्यांची फजिती झालेली देखील आपण पाहिलं। तर उमेदवारी कुणालाही मिळो, कार्यकर्त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहूनच काम करावे असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपर्क मंत्री तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी केले। तर आमदार संग्राम जगताप म्हणाले, राज्यामध्ये असलेले अस्थिरतेचे वातावरण महायुतीची सत्ता आल्याने दूर झाले। महायुतीच्या माध्यमातून राज्यात चांगलं काम होत आहे। आता येणाऱ्या सर्व निवडणुकांना ताकदीने सामोरे जावे लागेल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्ण आढावा घेऊन स्थानिक पातळीवर चर्चा केली। नगर शहर व दक्षिण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी चांगले वातावरण असून त्यामुळे महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी उत्साहात कामाला लागावे। तिकीट देताना जास्तीत जास्त पक्षाच्या उमेदवारांचा विचार व्हावा। ज्या ठिकाणी माझी मदत लागेल त्यासाठी मी सदैव तत्पर आहे। येणाऱ्या सर्व निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीनेच पक्षाने तयारी करावी असं आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय। तर निवडणुकांसाठी पक्षाने 13 प्रमुख जणांची कृती समिती नेमली असून या कृती समितीचे नेतृत्व आमदार संग्राम जगताप करणार आहेत। तर आमदार काशीनाथ दाते, शिवाजीराव गर्जे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी या समितीत आहेत। या आढावा बैठकीप्रसंगी आमदार संग्राम जगताप, आमदार काशीनाथ दाते, जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत, माजी आमदार चंद्रशेखर घुले, अरुण तनपुरे, पणन महासंघाचे अध्यक्ष दत्ता पानसरे, जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, महिला जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर, युती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनावणे, ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार, जिल्हा कार्यालय मंत्री साईनाथ भगत, जिल्हा सचिव सचिन डेरे आदींसह सर्व तालुकाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येत उपस्थित होते। आज नगर परिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या फॉर्म भरण्याचा आजचा नगर परिषदेचा पहिला दिवस आणि मला नगर जिल्हा हा संपर्क मंत्री म्हणून दिलेला आहे निवडणुकीसाठीचा। मग नगर बरोबर मला पारनेर आहे, मला तिकडे हिंगोली आहे, पालघर आहे। तर प्रत्येक जिल्ह्यात मी जाऊन आज पहिले तसं मी नगरमध्ये शिर्डी त्या भागात म्हणजे संगमनेर तिथं जाऊन आलो होतो। आज इथं जरा काय नेमकं नेते, कार्यकर्ते, आमदार, माजी आमदार यांना सगळ्यांना विचारून, वेगवेगळ्या सेलचे सगळे प्रमुख यांना विचारून आणि आपण इलेक्शन कशा पद्धतीनं करायचं, काय काहींनी इच्छुक उमेदवार म्हणून याद्या केल्यात, त्यांचे फॉर्म भरून घेतले आहेत। मग अजून आपली वरिष्ठ स्तरावर महायुती का स्वतंत्र असं काही ठरलेलं नाही। रिझर्वेशनच्या जागेवरती जे काही दाखले दुखले लागतात ते आपण गाफील न राहता वरती युती कधी व्हायची, 2 दिवसांनी व्हायची, 3 दिवसांनी व्हायची होईल, परंतु आपण सगळ्या कागदोपत्री सगळ्या उमेदवारांची तयारी करून ठेवावी अशा पद्धतीनं आजची चर्चा झाली। सगळेच जण स्वबळावर पण सगळेच जण पाठीमागून जर विचारलं तर आमची स्वबळावरची तयारी आहे, पण आदेश दिला का महायुतीत लढायचं तर आम्ही महायुतीची सुद्धा आमची तयारी आहे। धन्यवाद।